लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. बिजासनी पेट्रोल पंपाजवळ नंदुरबार बसचा भीषण अपघात. 19 प्रवासी जखमी, 13 गंभीर. शिंदखेडा येथील बिजासनी पेट्रोल पंपाजवळ आज दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 2:15 वाजता एक गंभीर अपघात घडला. नंदुरबार आगाराची एसटी बस MH20 BL 3517 नंदुरबारहून जळगावकडे जात असताना आयशर ट्रक MH18 BG 6177 सोबत धडक झाली. बसच्या पुढे चालणाऱ्या आयशर माल वाहतूक वाहनाचा वेग अचानक कमी झाल्यानं मागून येणाऱ्या बसनं जोरदार धडक दिली. धडकेमुळे आयशर वाहन रस्त्यालगतच्या शेतात जाऊन थांबले. अपघातावेळी बसमध्ये एकूण 47 प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये 32 प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने एसटी बसचे चालक व वाहक दोघेही सुरक्षित आहेत. बसचे चालक जगदीश झेंडू पाटील 6175 तर वाहक रवींद्र युवराज पाटील 717 हे होते. अपघाताची माहिती मिळताच शिंदखेडा पोलीस ठाण्याच्या पथकानं तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी प्रवाशांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. यावेळी डॉक्टर विनय पवार, डॉक्टर हितेंद्र पवार व पथकानं कर्तव्य बजावले. अपघात व्यवस्थापनासाठी योगेश्वर शिवदे, डेपो मॅनेजर तृष्णा सोनवणे, वाहतूक निरीक्षक प्रिया भांबरे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक राकेश पवार, सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांच्यासह शिंदखेडा आगाराच्या अधिकाऱ्यांनी मदतकार्य केले. शिंदखेडा पोलीस पुढील तपास करत आहेत. मुख्य संपादक भूषण पवार. आज दिनांक 25/12/2025 रोजी ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा येथे दुपारी सुमारे 2 ते 2:15 वाजेच्या सुमारास एक अपघात झाला होता शिंदखेडा शहराजवळ. तर त्यातील काही रुग्ण हे ॲम्ब्युलन्सने ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. एक अंदाजित टोटल 31 ते 32 रुग्ण ह्या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आणि त्या सर्व रुग्णांना यथोचित जो उपचार आहे तो ग्रामीण रुग्णालयाच्या संपूर्ण टीमने पूर्ण केलेला आहे. त्यातील 13 रुग्णांना आम्ही पुढील उपचारासाठी व पुढील तपासण्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे आम्ही त्यांना रेफर केले. बाकी रुग्णांची तब्येत सुरक्षित आहे. सर्वांवर योग्य तो उपचार सर्व सिनियर लोकांच्या अधिपत्याखाली चालू आहे. एकूण किती पेशंट होते? अंदाजे टोटल 32 पेशंट होते सर. दिनांक 25/12/2025 रोजी बिजासनी पेट्रोल पंपाजवळ नंदुरबार आगाराची बस क्रमांक 3517चा अपघात झाला आहे आणि त्यात 47 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 30 जण जखमी झालेले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात सिव्हिल याच्यामध्ये ॲडमिट करण्यात आले आणि त्यांची तात्काळ आम्ही विचारपूस केली आणि त्यांना आर्थिक मदत केली. आर्थिक मदत कशी केली? आर्थिक मदत आम्ही एक पी फॉर्म करतो त्यात जेणेकरून त्यांचा जो काही पुढील खर्च असेल तो सुद्धा आम्ही देत असतो नंतर. आणि तात्काळ आर्थिक ज्यांना जास्त दुखापत झाली त्यांना 1000 आम्ही तात्काळ मदत देतो आणि किरकोळ जखमींना 500 रुपये देतो. मुक्काम